नमस्कार. 2014 सालच्या मे महिन्यात नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान म्हणून निवडून आले. 2019 साली ते पुन्हा निवडून आले, अधिक सीट घेऊन निवडून आले, अधिक मतं घेऊन निवडून आले. त्यांच्या सरकारने त्यांच्या सरकारसमोर जो अजेंडा होता त्याप्रमाणे मार्गक्रमण सुरू ठेवलं. पण या सगळ्याचा परिणाम म्हणून हिंदू समाज सुस्तावला का असा विचार मनात येतो. असा विचार मनात येण्याची 2-3 कारणं आहेत. 1984 साली राम जन्मभूमीचं आंदोलन सुरू झालं. विविध प्रकारचे कार्यक्रम झाले. राम जानकी रथयात्रा, राम ज्योती, रामशिला, करसेवा असे अनेक प्रकारचे कार्यक्रम झाले. हिंदू समाज मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये सहभागी झाला. घरोघर लोकांनी कारसेवकांचं स्वागत केलं. 1992 साली झालेल्या कर सेवेच्या वेळेला गोळीबार झाला. अनेक तरुणांनी आपलं बलिदान दिलं. पण त्यामुळे हिंदू मागे हटला नाही. त्यामुळे हिंदू अधिक तीव्र झाला. आणि 2002 साली राम जन्मभूमीवरचा ढाचा हा हिंदू समाजानं पाडला. ती जी एक स्फूर्ती तरुणांच्या दिसत होती, हिंदू समाजात दिसत होती, ती आज कमी झालेली आहे का? एका बाजूला हिंदू समाजाच्या हिताची कामं होत आहेत म्हणून आनंदित आहे, खुश आहे. मग 370वा कलम गेलं, हिंदू समाजाला आनंद झाला. CAA हा कायदा आला, हिंदू समाज आनंदित झाला. हळूहळू पाठ्यपुस्तकांमधनं केवळ मोगलांची भलावण करणारा इतिहास जाऊन भारतीय राजवंशांचा इतिहास आणि त्यांच्या पराक्रमाच्या गाथा यायला लागल्या आहेत. हिंदू समाज सुखी आहे. राम जन्मभूमीचं झालेलं प्रदीर्घ आंदोलन आणि त्याचा परिणाम म्हणून कोर्टाचा आलेला निर्णय आणि नंतर प्रत्यक्ष राम जन्मभूमीमध्ये रामललांची प्रतिष्ठापना, ह्यामुळे हिंदू समाजामध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आपण 6-7 महिन्यापूर्वीच अनुभवलेलं आहे. समान नागरी कायद्याचा विषय चर्चेला आलेला आहे. आज ना उद्या तो संसदेत येईल. वक्फ बोर्डाचा निर्णय, वक्फ बोर्डाचं बिल हे येऊ घातलेलं आहे. JPC त्याची तयारी करते. वक्फ बोर्डाचे जे सगळा कायदा आहे हा जावा असं हिंदू समाजाला वाटतं. पण या सगळ्यामध्ये हिंदू समाज प्रत्यक्ष कृती करण्यापासून मागे हटतोय का असं वाटण्याचं कारण आहे. गेल्या काही दिवसामध्ये काही लोकांशी ज्या चर्चा झाल्या किंवा समाज माध्यमांवर जशा प्रकारच्या पोस्ट येतात त्या वाचल्यानंतर माझी ही भावना झालेली आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता दीदी या मुख्यमंत्री आहेत. त्या मुख्यमंत्री असतानाच्या काळात संघ आणि भाजपच्या कार्यकर्त्यांवर हल्ले झाले, जीवघेणे हल्ले झाले. आणि लगेच अनेकांनी असं म्हणायला सुरुवात केलं, कुठे गेली 56 इंचाची छाती? राष्ट्रपती राजवट का नाही लावत? कुठे गेले अमित शहा? देशाचे गृहमंत्री काय करतायत? ते सरकार बरखास्त का नाही करत? अशा प्रकारच्या विचारणा लोक करू लागले, चर्चा करू लागले. या ठिकाणी हे सांगावं असं वाटतं, केरळमध्ये मार्क्सवादी सरकार असल्यामुळे 1966-67 पासून मार्क्सवादी कार्यकर्त्यांकडून संघावर आक्रमणं केली गेली. संघाच्या शाखांवर, संघाच्या कार्यकर्त्यांवर, संघाच्या कार्यालयांवर, संघाच्या कार्यकर्त्यांच्या हत्या केल्या गेल्या. तेव्हा केरळमध्ये असो किंवा केंद्रात असो, संघाला धार्जिणं सरकार नव्हतं.
पण संघाचे स्वयंसेवक त्या हल्ल्यांच्या समोर उभे राहिले, प्रत्युत्तर दिलं. अनेक स्वयंसेवकांचं बलिदान झालं. अनेक स्वयंसेवक, अनेक कार्यकर्ते कारागृहात गेले, शिक्षा झाल्या, पण संघ मागे हटला नाही. संघाचे स्वयंसेवक घट्टपणे उभे राहिले आणि त्याचाच परिणाम म्हणून आज केरळमध्ये संघ मजबूतीनं उभा असलेला आपल्याला दिसतो. ईशान्य भारतात मोठ्या प्रमाणावर दहशतवाद आहे. संघाचे अनेक प्रचारक, संघाचे अनेक कार्यकर्ते यांचं अपहरण झालं, हाल हाल करून त्यांच्या हत्या केल्या गेल्या, अनेकांना गोळ्या झाडल्या गेल्या. असं असताना सुद्धा त्या दहशतवादासमोर संघ झुकला नाही. संघाने त्या दहशतवादाला देखील तोंड दिलं. त्या सगळ्या काळात आसाममध्ये असो, नागालँडमध्ये असो, मणिपूरमध्ये असो, त्रिपुरामध्ये असो किंवा केंद्रात असो, संघाला धार्जिणं सरकार नव्हतं. पण त्या दहशतवादासमोर देखील संघ उभा राहिला. आज पूर्वांचलासारख्या, ईशान्य भारतासारख्या ठिकाणी देखील संघ मजबूतीनं उभा आहे, शाखा वाढत आहेत. आणि हे मोदींना आणि अमित शहाना माहिती आहे. एखाद्या सरकारच्या आधारावर जेव्हा संघटन उभं राहतं, ते सरकार ज्या क्षणी जातं त्या क्षणी ते संघटन दुर्बल होऊन जातं, दुबळं होऊन जातं. हे आपण पाहिलेलं आहे. संघाला आता 100 वर्ष पुढल्या वर्षी पूर्ण होतील. यापैकी फारच थोडा काळ, गेले 10 वर्ष मोदींचा काळ आणि त्याच्या आधीच्या अटलजींच्या काळात केंद्रामध्ये संघ धार्जिणं सरकार कधीच नव्हतं. आधी ब्रिटिशांचं सरकार आणि नंतर संघ मी चिरडेन असं म्हणणारे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचं सरकार. पण त्या सगळ्यासमोर संघ धिटाईनं उभा राहिला, मजबूतीनं उभा राहिला. पंडित जवाहरलाल नेहरूंनी आय विल क्रश दी RSS असे उद्गार काढलेले आहेत. ते RSS क्रश करू शकले नाहीत. काँग्रेसची मात्र वाताहत झालेली दिसते. त्या सगळ्या विरोधासमोर संघ उभा राहिला. संघाच्या कार्यकर्त्यांच्या नोकऱ्या गेल्या, संघाच्या कार्यकर्त्यांची घरांची जाळपोळ झाली, संघ मागे हटला नाही. मग कुठल्या विरोधाला आपण घाबरतो संघ म्हणून? संघाचा स्वयंसेवक कधीच घाबरला नाही. आणि हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा दोघांनाही चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. संघ आणि भाजप जर मजबूतीनं उभा राहायचा असेल तर तो सरकारच्या आधारावर नाही, आपल्या कार्यकर्त्यांच्या आधारावर आणि हिमतीवर. आपल्या कार्यकर्त्यांचा घाम आणि रुधिर याच्या आधारावर संघटन मजबूत होतं. हे दोघांनाही माहिती आहे. दोघेही संघाचे चांगले स्वयंसेवक आहेत आणि त्यामुळे ही भूमिका हे ते घेत आहेत. एकीकडे अखंड भारताची आपण इच्छा करतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्वप्नात अखंड भारत होतं, गोळवलकर गुरुजींच्या स्वप्नात अखंड भारत होतं. पण सर्वसामान्य हिंदू हा हिंदुत्वाचा अभिमान धरतो. पण त्याच वेळेला अखंड भारताचा विषय निघाला की म्हणतो नको. आत्ता आहेत तेवढेच मुसलमान आपल्याला झेपत नाहीत, आणखीन नवीन कुठे घेता अंगावर. ही भूमिका अनेक हिंदुत्ववादी मंडळींची देखील दिसून येते चर्चा करताना किंवा फेसबुकवर, व्हॉट्सॲपवर, समाज माध्यमांवर. काय ही भूमिका? खरं तर या देशामध्ये 75% हिंदू समाज राहतो, 15% मुसलमान आहेत, 20% मुसलमान आहेत. मग जो समाज 75% आहे त्यांनी 20% असलेल्या समाजाला घाबरावं? काय कारण आहे याचं? या कारणांचा शोध घ्यावा लागेल. जागृती आहे, पण मी रस्त्यावर उतरेन वेळ आली तर, ही मनस्थिती नाही आहे. मोदी है तो मुमकिन है. मोदी बघतील, शहा सगळं बघतील. आता आपलंच सरकार आहे, आपण काही करायची गरज नाही, ढाराडोर झोपलं तरी चालेल, अशी एक भावना समाजामध्ये येते का?
असं वाटायला लागलेलं आहे. तिरुपतीच्या लाडवांचा विषय आला. हजारो लोक तिरुपती मंदिराशी का नाही जमले, आमचा अपमान झाला याचं उत्तर द्या, ज्यांनी कोणी केलं त्यांना शिक्षा द्या असं म्हणायला नाही जमले. ज्ञानेश महारावांनी हिंदू मानबिंदूंचं अपमान करणारं वक्तव्य केलं. जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर निदर्शन नाही झाली. ही आत्ताची परिस्थिती आहे. काही इकडे तिकडे थोडेफार लोक जमले, पोलीस ठाण्यावर निवेदन दिलं, पण मोठ्या प्रमाणावर त्याच्या विरोधात हिंदू समाज नाही आला. राम जन्मभूमीसाठी आम्ही एकत्र आलो, पण प्रभू रामचंद्रांबद्दल जेव्हा हे ज्ञानेश महाराज उलट सुलट बोलले तेव्हा आम्ही रस्त्यावर उतरून त्यांचा निषेध नाही केला. शांततेच्या मार्गाने निषेध करताच येतो. आम्ही फक्त घरी कॉफी चहा पीत ज्ञानेश महाराज कसं चुकीचं बोलले एवढंच बोलतो. त्यांना शासनानं अटक का केली नाही? शासन करायचं ते करेल. हिंदू समाज म्हणून आमची जर भावना दुखावली असेल तर आम्ही रस्त्यावर का नाही उतरलो? तिरुपतीच्या लाडवाची जी चौकशी व्हायची ती होईल, जी कारवाई व्हायची ती होईल, जी शिक्षा व्हायची ती होईल, पण आमच्या बालाजीच्या भक्तांना फसवून गाईची डुकराची चरबी असलेला प्रसाद खाऊ घातला म्हणून हजारो लोक रस्त्यावर का नाही उतरले ठिकठिकाणी? हे ज्या दिवशी व्हायला लागेल त्या दिवशी हिंदू समाज मजबूतीने येईल. मोदी सरकार एक सरकार म्हणून, मोदी हे एक पंतप्रधान म्हणून हिंदू हिताचं जे करायचं ते सगळं करतायत. पूर्वी आपल्या देशात परदेशी पाहुणे आले की त्यांना ताजमहाल दाखवायला नेलं जात असे, त्यांना ताजमहालाची एक प्रतिकृती दिली जात असे. मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून हा विषय बंद झाला. आता मोदीजी जिथे जातील तिथे गीता भेट देतात. एखादा पाहुणा आला तर त्याला महाबळीपुरमला नेतात, एखादा पाहुणा आला तर त्याला वाराणसीला नेतात, एखादा पाहुणा आला तर त्याला जयपूरचं वैभव दाखवतात. ताजमहालवर देणं बंद झालेलं आहे. हा बदल घडतोय. हा जो बदल आहे हा शासकीय पातळीवर घडतोय. आज मोदीजी पंतप्रधान असल्याचा परिणाम म्हणून दुबईमध्ये मंदिरं उभी राहायला लागलेली आहेत. ही आज स्थिती आहे. आज पंतप्रधान म्हणून राम जन्मभूमीची प्राणप्रतिष्ठा करताना ते दिसत आहेत. धर्मांतरण करणाऱ्या शक्तींना फॉरेन कॉन्ट्रीब्युशन्स ऍक्ट जो आहे त्या ऍक्टच्या अंतर्गत आलेल्या पैशातनं झालेले गैरव्यवहार थांबवण्यासाठी त्यांनी अनेक कायदे केले. त्यांच्या पातळीवर जे करायला पाहिजे ते सरकार म्हणून ते करतायत. समाज म्हणून आम्ही रस्त्यावर उतरणार का मोदी है तो मुमकिन है म्हणत घरी बसणार? एक लक्षात घेतलं पाहिजे की राजकारण हे एक असं क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये कायम एक अनिश्चितता असते. आज मोदींसारखे एक पंतप्रधान आपल्याला लाभलेले आहेत, पण ते चिरकाळ असणार नाहीत. मोदींच्या नंतर कोण येणार हा विषय आपण पाहिला पाहिजे. सगळं सरकारवर सोपवून चालणार नाही. आज मोदीजी पंतप्रधान आहेत, एक हिंदुत्ववादी पंतप्रधान आहेत, पण 2024च्या निवडणुकीमध्ये काय झालं ते आपण पाहिलेलं आहे. 400 पार म्हणता म्हणता 240 वर गाडी थांबली. स्वतःचं बहुमत देखील नाही मिळालं. टेकू घ्यावे लागले. मग असे जे टेकू देणारे लोक असतात हे आपल्या अट्टी घालतात. ही परिस्थिती यायला नको असेल तर हिंदू समाजानं उभा राहायला पाहिजे. एकेका विषयासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी आजही आपली असली पाहिजे. काही वर्षापूर्वी लाल किल्ल्यावरनं मोदीजींनी बलुचिस्तानचा उल्लेख केला, एक इशारा दिला पाकिस्तानला.
पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर हे आमचंच आहे आणि आज नाही तर उद्या आम्ही ते घेऊ, हे देशाचे संरक्षण मंत्री, गृहमंत्री म्हणतात. आम्ही मात्र आणखीन कुठे अंगावर घेता ही भावना जपतोय, कारण आम्हाला रस्त्यावर उतरायचंच नाहीये. आम्हाला कंसाला मारणारा, चाणूराला मारणारा, पुतनेला मारणारा कृष्ण जन्माला यायला हवाय. पण मग त्यासाठी आपण देवकी वसुदेव व्हायची तयारी असायला पाहिजे. त्यासाठी आपण यशोदानंद व्हायची तयारी असली पाहिजे. ती आपली तयारी नाही आहे. कृष्ण मात्र हवाय. शिवाजी महाराज यायला हवे आहेत, पण जिजाबाई आणि शहाजीराजे व्हायची आपली तयारी नाही आहे. ही तयारी असायला हवी हिंदू समाजाची. त्यामुळे मोदी है तो मुमकिन है ऐकायला बरं वाटतं, पण शेवटी हिंदू समाजानंच आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे. आपल्या या भावना जपल्या पाहिजेत, त्या इच्छा जपल्या पाहिजेत. अखंड भारत जेव्हा होईल तेव्हा होईल, पण अखंड भारत झालं पाहिजे ही इच्छा तर आम्ही मनात बाळगू शकतो की नाही? अशा प्रकारे हिंदू समाजानं विचार केला पाहिजे. आणि त्यामुळे मोदी आल्यामुळे हिंदू समाज गाफील होत जायला, थंड व्हायला लागला असं होता कामा नये. हिंदू समाजाने पुढे जायला सुरुवात केली, मोदीजी नक्की पाठीशी उभे राहतील हा विश्वास बाळगून पुढे गेलं पाहिजे असं मला वाटतं. हे विचार जर आपल्याला पटले असतील तर कृपा करून शेअर करा, व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.